नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला नगर रोड खराडे येथून एक कंस्ट्रक्शन साइट चालू आहे. या साईटवरून आपल्याला किशोर कागदे यांनी कॉल केलेला आहे. तर आमची टीम इथं पोहोचलेली आहे. तर तुम्ही दीपक खराडे, कॅमेरामॅन जयेश मातव व बाकी काय आमची जी टीम आहे ती इथं पोहोचलेली आहे. तर यांनी दगडाखाली एक साप पाहिलेला आहे, घोणस जातीचा विषारी साप. खाली जाऊन मारा जरा हे बघ आतमध्ये आहे आतल्या साईड. तो रेस्क्यू करण्यासाठी आज आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. इकडून दिसतो हा साप आहे इथंच आहे, फक्त ह्या साईडने उजेड पाहिजे. पूर्ण अंधार आहे ना आणि मोठमोठे होले तिथे पळून जाईल. या साईडने उजेड पाहिजे ना. इधर हमको भी भागने के लिए थोड़ा रुको, तुम्हारे ऊपर जाएगा मैं. त्या पाईपाला काढा ना, पाईप काढा की दिसते झाडे वायर अडकले. हो तिथं तोंड आहे तिथं दादा. दिलं ऑर्डर, दिलं नाश्त्याचं ऑर्डर दिलं. हा दिलं. त्या मायला बरं झालं, सगळे खालीच होते लेबर. हा तेच ना. छोटा नाही आम्हाला फोटो बिटो नंतर काढू द्या. हालू नका, हालू नका. हालू नका बिलकुल. हॅलोजन घेऊन ये बाबा. त्यांना काहीतरी खाल्लाय तुम्ही आता बघितलं. किती वाटायले आता कोणी घेतला काय मी माझं सारखा दिसतो. त्याला ओळखायचं कसं माहिती का, त्याचे जे त्रिकोणीचे डोके आहेत ते मोठं असतं, पूर्णपणे त्रिकोणी डोकं मोठं. आणि पाठीमागं म्हणजे त्याचं जो शरीर जे आहे आणि तोंडापासून ते शेपटीपर्यंत जे शंकरपाळी सारखे जे डॉट देत होते बघा, साखळी तोंडापासून पूर्णपणे शेपटीपर्यंत जी साखळी होती काळी, पूर्णपणे पिवळसर, आणि तोंडापासून शेपटीपर्यंत पूर्णपणे ती साखळी असते. त्याच्यामुळे त्याला घोणस म्हणून ओळखलं जातं. बरेच वेळ लोक काय म्हणतात माहिती का, आजगरी. आता कशी जी साईज जी वाढते ती आजगरावानीच वाढते बऱ्याच वेळा, नाही का. त्यामुळे लोक आजगर म्हणून ह्याला पकडल्या जातात आणि बऱ्याच वेळा बाईट झालेले आहे. बऱ्याच वेळा बाईट ज्यावेळेस होतो त्यावेळेस बऱ्याच वेळा जिथं चावतो तो भाग आपल्याला कटच करावा लागतो. एवढा विषय आहे, एवढा विषय. त्यामुळे फक्त काळजी घ्यायची, संध्याकाळचं फिरताना काळजी घ्यायची. आणि कंस्ट्रक्शन साईटवर म्हणजे आता तर उन्हाळा चालू झालेला आहे. आता रात्री आहे हा साप फक्त जास्त करून रात्रीच निघतो, निशाचर आहे. जास्त करून रात्री निघतो. फक्त रात्री तुम्ही कुठं हात वगैरे घालू नका. आणि दिवसा काय होतं माहिती का, आता उन्हाळा चालू झालेल्यामुळे फक्त गरमीमुळे काय होतं माहिती का, ह्याच्यातून होलमधून बाहेर निघतात आणि थंड हवेसाठी आपल्या याला येऊन बसतात, नाही का.
म्हणजे आपण पाणी वगैरे मारतो हो, हो. किंवा वासे वगैरे ठेवलेले असतात किंवा आपल्या ज्या फळ्या वगैरे ठेवलेल्या आहेत ते कसं आहे, ते थंड असतं ना, त्यामुळे फक्त तेवढी काळजी आहे, बाकी काही नाही.